धक्कादायक बातमी नाशिकमधून समोर येते। पत्रकारांना त्र्यंबकेश्वरमध्ये गुंडांची मारहाण ही पाहायला मिळते। वाहनांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली आहे आणि याच मारहाणीमध्ये काही वृत्तवाहिन्यांचे पत्रकार जखमी झाल्याचं समजतंय। त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 3 आरोपींना पोलिसांनी या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलंय। त्र्यंबकेश्वरला साधू महंतांच्या बैठकीच्या कव्हरेजसाठी जात असतानाच ही संपूर्ण घटना घडली। त्र्यंबकेश्वरमध्ये मारहाण झालेली आहे। काही गुंडांनी त्यांना ही मारहाण केली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, नेमकं काय घडलंय? ऋतुजा, त्र्यंबकेश्वरमध्ये आज साधू महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती। दरम्यान या बैठकीच्या कव्हरेजसाठी नाशिकहून हे पत्रकार हे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघाले होते। दरम्यान त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे जिथे स्वामी समर्थ मंदिराकडे जाण्यासाठी कमान एक लागते, त्या कमानीजवळच जे पावत्या गोळा करतात हे सर्व तिथे गुंड प्रवृत्तीचे सर्व इथे मुलंही उभी होती। दरम्यान त्यांचा आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक वाद झाले आणि त्यानंतर या सर्व गुंडांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली। यामध्ये आपण जर बघितलं तर अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण झालेली आहेत, दगड फेकून मारलेले आहेत। एवढेच नाही तर हातामध्ये छत्री असताना छत्रीचा जो रॉड असतो, दांडा असतो, त्या दांडा देखील डोक्यात मारण्यात आलेला आहे। आपण या व्हिडिओमध्ये जर बघितलं तरी हे सर्व काही राडा जो इथे बघायला मिळतोय। दरम्यान यानंतर हे जे 3 पत्रकार आहेत, म्हणजे यामध्ये आपण बघितलं तर पुढारी न्यूजचे किरण ताजने हे गंभीर जखमी झालेले आहेत। यासोबतच साम टीव्हीचे अभिजित सोनवणे आणि झी24 तासचे योगेश खरे यांना देखील मारहाण ही करण्यात आलेली आहे। दरम्यान याबाबत आता त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम हे सुरू आहे। पोलिसांनी या 3ही जे संशयित आरोपी आहेत त्यांना सध्या ताब्यात हे घेतलेलं आहे आणि सर्व तपास जो आहे तो सुरू आहे। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर एक कुठेतरी म्हणजे नाशिकचा जो ग्रामीण भाग असेल, इथे काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोकं वर काढायला बघायला मिळत होतं। मात्र असं असतानाच चक्क जर पोलिसांनाच मारहाण होत असेल तर पोलीस प्रशासन नक्की करतंय तरी काय, हा प्रश्न आहे। या गुंडांवरती, या गुन्हेगारीवरती आळा बसवण्याचं खरं तर आता काम जे आहे ते आव्हान जे आहे ते पोलिसांसमोर आहे। प्रांजल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।